नमस्कार, मी जान्हवी। गेल्या आठवड्यात आपण स्त्रियांना रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉजच्या काळामध्ये ज्या समस्या होतात किंवा त्रास होतात त्यावर आहाराद्वारे कसे उपाय केले पाहिजे ते आपण पाहिलं होतं। आज याच विषयावर आपण आणखी माहिती घेणार आहोत। या काळात हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे अनेक आजार होतात, लाईक स्पॉन्डिलोसिस, मणक्यातलं गॅप वाढणं किंवा मणक्यांची झीज होणं, सारखी चक्कर येणं, छातीत धडधडणं, असे अनेक विकार होतात। या सगळ्यांवर अर्जुन काढा खूपच उपयुक्त ठरतो। रोज सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपते वेळेस अर्जुन काढा घ्यावा। संधिवात, आमवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, हातपाय दुखणं जर हे त्रास होत असतील तर रोज रात्री झोपायच्या आधी 1 कप कोमट पाण्यात किंवा दुधामध्ये 1 चमचा तूप घालून हे घ्यावं। त्याचबरोबर सुंठ आणि गोखरूचा काढा घेतल्याने सुद्धा आराम मिळतो। बऱ्याच जणींना या काळामध्ये स्थूलता वाढते, पोटावरील मेद सुद्धा वाढतो। अशा वेळी लसूण खूपच उपयुक्त ठरते। रोज सकाळी उठल्यावर 2-3 पाकळ्या लसूण चावून चावून खावेत। तसेच तुळशीची पाने ताकाबरोबर घेतल्याने सुद्धा फॅट लॉस होतो आणि वजन कमी होतं। आपण आपल्या आहारामध्ये तूप, लिंबू, मध, कांदा, टोमॅटो या गोष्टींचा समावेश केला पाहिजे। बऱ्याच जणींना या काळामध्ये डायबिटीज, हृदयविकार किंवा हाय बीपीचा त्रास होतो। त्यांनी आपल्या आहारामध्ये कांदा, लसूण, टोमॅटो, मेथी, आवळा, बदाम या गोष्टींचा समावेश केला पाहिजे। डायबिटीजवर गव्हांकुर चिकित्सा खूपच उपयुक्त ठरते। जर हृदयविकार असेल तर 8 ते 10 तुळशीची पानं, 2-3 काळा मिरी एकत्र करून चावून चावून खाल्ल्याने सुद्धा आराम मिळतो। 2 चमचे मधामध्ये 1 चमचा लिंबू रस मिसळून रोज घ्यावं। आपण स्वतःला दुर्लक्षित करू नका। जर एखादी गोष्ट किंवा समस्या सुटत नसेल तर डॉक्टरी सल्ला घेणं खूपच गरजेचं आहे। म्हणून फक्त काळजी करत राहण्यापेक्षा स्वतःची काळजी घ्या आणि आपली तब्येत उत्तम ठेवा।